लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीनं हमीभाव सोयाबीन केंद्र सुरू आहे आणि या खरेदीची मुदत जवळ आल्यानं सर्वच खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी ऐन थंडीत रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे। त्यामुळे हमीभाव खरेदीला 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। मी सध्या रेणापूरच्या खरेदी केंद्रावरती आहे। जर आपण पाहिलं तर नाफेडच्या मार्फत जिल्ह्यामध्ये 16 जी खरेदी केंद्र आहेत त्यांच्या मार्फत 2,76,000 क्विंटल जे आहे आता शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यात आले। त्याचबरोबर या सोयाबीन खरेदी करण्यासाठी जे आहे ते आता 30 जानेवारीपर्यंत जे आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मात्र गेल्या 4 दिवसापासून जे आहेत शेतकरी जे आहेत या खरेदी केंद्रावरती वाट बघतायत की आपलं सोयाबीन कधी या खरेदी केंद्रावर विक्री होईल। एकूण जर पाहिलं तर 2 वर्षानंतर शेतकऱ्यांना जे आहे ते हमी भावाची जी आहे हमी भाव घ्यावा लागला आणि त्यामुळे हे खरेदी केंद्र जिल्ह्यामध्ये सुरू झाले आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जे आहे ते हमी भावानं खरेदी सोयाबीनची विक्री करण्यासाठी जे आहे त्या खरेदी केंद्रावरती यावं लागते आणि त्यामुळे जर पाहिलं तर आपण या खरेदी केंद्रावर रांगाच्या रांगा लागल्या आणि शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते 4-4 दिवस जे आहे ते मुक्कामी आहेत। आपण जर पाहिलं माझ्यासोबत काही शेतकरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे शेतकरी आहेत 4 दिवसापासून खरेदी केंद्रावरती रांगा लावून उभे आहेत। मला सांगा 4 दिवसापासून तुम्ही या खरेदी केंद्रावरती रांगा लावून उभे आहेत, काय सांगाल? थंडीनं मारायला ट्रॅक्टर काय हाणल्या जागेवर जाग सोयाबीन घेण्यात काही टायमाला जरा ही काड्या आल्या हाकून लावायला येतं ही मान्य करायची आमची। थंडीनं काकडू पाण्याची व्यवस्था नाही, सांडाची व्यवस्था नाही, शेतकरी शिया द्यायला बस गरीब माणसं शेतकऱ्यांनी काय करावा? चिरचिर खाल्लं 4-8 दिवस थंडीचं मराव का आम्ही रांग काही तुटलं हाय ती लेवल चालायची बघा साहेब। आता काय सांगाल? 4 दिवस झालं तुम्ही या ठिकाणी 4 दिवस झालं तुम्ही जेवणासाठी बाहेरून डबा आणावा लागायला ते सगळ्या अडचणी सगळंच काहीच कुणीच साध्य नाही इथं म्हणजे जवळपास लांब गाव तिकडे राहिलं, फाटा तिकडे राहिला, मध्यंतरीच आहे। आता काय करायचं आम्ही? खरेदी केंद्राकडून काय अडचणी येत आहेत? खरेदी घेण्याची अडचणी म्हणजे बारीला लागलो आम्ही ते नंबर 3 झालाय की ते त्यांचा टाइम संपला की चालले गावाकडे। मग आम्हाला म्हणते चाळा तुम्ही करा, काय करायचे ते आम्ही काय करायचं? आणि एकदा गेट बंद झाल्यास आम्ही काय करायचं? घरून चाळले आणल्यात आम्ही। बरं, किती दिवस झालं तुम्ही इथं मुक्कामी? आम्ही आज 4था दिवस। बरं, काय इथं काय स्थिती आहे एकूण? इथून काय आलं सोयाबीन विकायला की मात्र काय वांडाचा गाडीचा ही म्हणून बाहेर काढते। आम्हाला इथं पाण्याची सोय ना, आम्ही बाहेरून पाणी आणतो आणि ह्यांना हमाली देऊन सुद्धा आणि कमीच आहे मध्ये। हॉटेलवाला येतो चहा द्या म्हणतो, एका वाहनवाल्याकडून 100 रुपये हॉटेलवाला नेतो, ह्यांना चहा पाणी द्या। आता काय सरकारकडे काय मागणी असणार? सरकारकडे काय आमची व्यवस्था करावी सरकार, ही आमची मान्य, लक्ष द्यावं आमच्यावर ध्यान द्यावं, आम्हाला बाकी काही नको। शेतकरी जे आहेत ते आता रात्रभर जे आहे ते जागून आपले रात्र काढत आहेत।